आज होता संडे आणि संडे म्हटलं ना की सकाळचा टाईम थोडा निवांत राहतो कारण मुलांची शाळा राहत नाही. पहिल्यांदा इथं माझ्या केसांसाठी मी छान असं जे कोंडा झालेला होता केसांमध्ये ते काढण्यासाठी सिरम बनवलं होतं. त्यानंतर इथं माझं घरगुती शॅम्पू जे मी यूज करते नेहमी, कारण मी कधीच बाहेरचा शॅम्पू यूज करत नाही. आता 3 महिने झाले, कमीत कमी 2-3 महिने तर झालेच असेल. तर पहिल्यांदा सिरम लावून घेतलं ते केसांना, जे मी बनवलं होतं तांदुळाचं, म्हणजे त्याने सगळा कोंडा निघून जातं. आणि त्यानंतर नाही थोडं 15 मिनटं ठेवलं, 10-15 मिनिट, आणि केस वॉश करायला गेली. कारण केस वॉश करायला मी शॅम्पू तर मी तुम्हाला सांगितलं घरचा यूज करते. मस्त रेडी झालेली होती केस वॉश करून. आणि त्यानंतर अमूल्याच्या आप्पांनी आणलं होतं मस्त असा नाश्ता. आणि नाश्ता म्हटलं ना की हा अमरावतीचा फेमस नाश्ता असतो, कचोरी, गिलावडा आणि समोसा. आणि इतक्या सगळ्या चटण्या होत्या, म्हटलं एकत्र करून घ्यावं आणि मस्त याची भेल बनवा. कारण भेल बनवले की इतकी टेस्टी लागते की काय सांगायचं. सगळ्यांचा नाश्ता ऑलरेडी झालेला होता आणि मी मस्त भेल केली होती. सगळ्यांनी कोरडा कोरडा खायचं ते खाल्लेलं होतं आणि मला मात्र भेल खायची होती, कारण भेल हे टेस्टीच लागतं. आणि त्यानंतर अमूल्य आली माझ्याकडे, तिला काहीतरी थोडं काम होतं. आणि आज मेन काम होतं ते म्हणजे संडेला मुलांचे नेल्स कट करणं, कारण ते सुद्धा काम एक अर्जंटलं असतं. कारण सोमवारी मुलांचे जे टीचर राहतात ते प्रत्येक सोमवारी बघतात नेल्स काढले की नाही काढले. आणि माझं इथं काम चाललं होतं त्यानंतरचं जे केसांना फाटे फुटतात ना, त्यामुळे केस वाढत नाही, ते कट करण्याचं. कारण हे मी जे फाटे जेव्हा झाले ना केसांना, त्यावेळेस मी नेहमी कट करते. तुमच्याही केसांना फाटे फुटले असेल की नेहमी अशीच गुंडाळून केस कट करत जा थोडे थोडे, म्हणजे केस वाढायला मदत होईल. आणि इथे माझ्या घरचे गव्हाचं पीठ थोडंसं संपत आलेलं होतं आणि थोडंसं राहिलेलं होतं. म्हटलं इथं चला गहू क्लीन करून घेऊया, म्हणजे कधी पण दळण पाठवायला आपलं मोकळं राहतं, म्हणजे कसं वेळेवरती काम व्हायला नको हे गव्हाचं. म्हणून मी इथे गहू क्लीन करून घेतलेले होते. बाय.